नमस्कार, अंकिताज रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आहे। तर मंडळी, आज इथे आपण बनवणार आहोत झणझणीत आणि चमचमीत असा खिमा उंडे रेसिपी। खिमा उंडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। तर एकही स्टेप न मिस करता संपूर्ण रेसिपी पहा। रेसिपी आवडली की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर मंडळी, इथे आपण सर्वप्रथम इथे खिमा घेतलेला आहे। खिमा पाव किलो आहे, पाव केजी खिमा घेतलेला आहे। आणि इथे आपण अद्रक घेतलेला आहे, अद्रकची साल काढून आपण घेतलेला आहे। अद्रक आपण बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे। अद्रक इथे थोडंसं घेतलेलं आहे आणि थोडंसं आपण लसूण सोलून घेतलेलं आहे। त्यानंतर कोथिंबीरही घेतलेलं आहे, कोथिंबीरही स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। कोथिंबीर आणि अद्रक अगदी बारीक बारीक असं चिरून घ्यायचं आहे। याचा आपण मिक्सर करून घेणार आहोत। अद्रक, कोथिंबीर आणि लसूण या तिन्हीचा आपण मिक्सर करून घ्यायचे। एक चांगला बारीक असा आपण पेस्ट करून घेणार आहोत। आणि त्यानंतर इकडे आपल्याला खोबरं सुद्धा लागणार आहे, खोबराही आपण बारीक करून घेणार आहोत। तर मंडळी, इथे तुम्ही पाहू शकता, आपण ही सगळी खिमाचं जे मटण आहे ते आपण ताटात घेऊयात आणि थोडंसं पसरून घेऊयात। यामध्ये तिखट, मीठ वगैरे घालून याचे उंडे बनवून घ्यायचे आहेत, म्हणजे छोटे छोटे बॉल करून घ्यायचे आहेत। तर सर्वप्रथम आपण यामध्ये खोबरं घालूयात। 1.5 चम्मच आपण इथे खोबरं घालून घेतलं आणि त्यानंतर अद्रक लसूण पेस्ट तेही 1.5 चम्मच घालूयात। 1 ते 1.5 चम्मच आपण घालून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये जाईल मीठही आपण घालून घ्यायचं आहे। मीठही 1 चम्मच आपण इथे घालून घेतलेलं आहे। आता त्यानंतर आपण यामध्ये हळद घालून घेणार आहोत। घरगुती काळा मसाला वापरणार आहोत। घरगुती काळा मसाला 2 चम्मच इथे आपण घेतलेला आहे। 2 ते 2.5 चम्मच मी इथे घेतलेला आहे। तिखट सपक असलं तरच आपण एवढं घ्यायचं आहे। जर तिखट खूप जास्त तिखट असेल तर आपण कमी घ्यायचं आहे। तिखटाचं प्रमाण आणि मिठाचं प्रमाण तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त तुम्ही करू शकता। तर मंडळी, हे आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामध्ये एक राहिलं हळद, तेही 1 अर्धा चम्मच घालून घेतलं आणि हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला। तुम्ही इथे पाहू शकता व्हिडिओमध्ये, या पद्धतीने आपण संपूर्ण खिम्याला एकजीव करून घ्यायचं आहे। मटणाला मसाला व्यवस्थित लागला गेला पाहिजे या पद्धतीने। तर इथे पाहू शकता, या पद्धतीने आपण एकजीव करून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे असे बॉल करून घ्यायचे आहेत। आधी मटण 1 ते 2 मिनटासाठी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर मग आपण छोटे छोटे बॉल करायला सुरुवात करायची आहेत। तर मंडळी, इथे पाहू शकता, आपण इथे थोडंसं घ्यायचं आहे आणि असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत। पाव केजीमध्ये किमान 12-13 बॉल्स बनतील। तर तुम्ही इथे पाहू शकता, या लेवलचा आपण पकडलेला आहे। 12-13 बॉल्स बनतील या पद्धतीने एक साईज घेतलेला आहे मी। बॉल्स तुम्हाला कशा आवडतात त्या पद्धतीने तुम्ही करू शकता। छोटे हवे असेल तर छोटे करू शकता, मोठे हवे असेल तर मोठे तुम्ही बनवू शकता। तर मंडळी, मी इथे एक लेवलमध्ये बनवून घेते। कमीत कमी 12-13 तर आपले हे खिमाचे उंडे बनवून तयार होतात। तर या पद्धतीने संपूर्ण आपण खिमाचे उंडे बनवून घ्यायचे आहेत। तुम्हाला ही खिमा उंडे आवडतात का? तर आवडत असतील तर कोणत्या पद्धतीने आवडतात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुम्ही विचारू शकता। तर मी नक्कीच तुमच्या कमेंटला रिप्लाय देईन। तर मंडळी, इथे पाहू शकता, या पद्धतीने संपूर्ण अशी बॉल करून घ्यायच्यात। संपूर्ण आपण खिम्याचे बॉल करून घेतल्यानंतर याला आपण फोडणी देणार आहोत। तर तुम्हाला जर वेगळ्या पद्धतीने हवे असेल तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवू शकता। आणि ही रेसिपी तुम्ही कोणत्या राज्यातून, जिल्ह्यातून पाहताय नक्कीच मला कळवा, की मलाही आनंद होईल की आपली रेसिपी कुठेपर्यंत पोहोचते। तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा। तर मंडळी, आपले इथे बॉल्स तयार झालेले आहेत। या पद्धतीने आपण मध्यम असे आपण बॉल्स तयार करून घेतलेले आहेत खिमा उंड्याचे। तर आता आपण एक पातेलं ठेवून घेतलं। पातेलं छान गरम होऊ द्यायचं आहे। छान गरम झालं की त्यामध्ये तेल घालून घेणार आहोत। 2 चम्मच आपण इथे तेल घालून घेतलेलं आहे। खूप जास्त तेल नाही घालून घ्यायचं, कारण तेल सुटतो या खिमा उंड्याला। तर इथे आपण 2 चम्मच तेल घालून घेतलेलं आहे। तेल छान गरम होऊ द्यायचं आहे। तेल छान गरम झाला की त्यामध्ये बारीक करून घेतलेला अद्रक, लसूण आणि कोथिंबीर याचा पेस्ट यामध्ये घालून घ्यायचं आहे। यामध्ये घालून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। तुम्ही इथे पाहू शकता, या पद्धतीने
अद्रक लसूण पेस्ट 1 ते 2 मिनटासाठी परतून झालं की त्यामध्ये खोबरं घालून घ्यायचं आहे. तेही 1 ते 2 मिनटासाठी परतून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनटासाठी खोबरं परतून झालं की त्यामध्ये आपण खिमा उंडे घालून घेणार आहोत. तर तुम्ही ते पाहू शकता. व्यवस्थित मसाला मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण एक एक खिमा उंडे कडेकडेने ठेवत जायचे. पातेल्यामध्ये आपल्याला हे खिमा उंडे ठेवून पाणी सुटेवर आपण याला शिजवून घेणार आहोत. तर तुम्ही ते पाहतच आहात. तर रेसिपी संपूर्ण पहा, तुम्हाला समजेल की आपली सोलापूरची अस्सल खिमा मटण कसा बनतो. नक्कीच शेवटपर्यंत पहा, तुम्हाला ही रेसिपी आवडेल आणि समजेलसुद्धा. तर मंडळी, इथे आपण संपूर्ण खिमा उंडे आपण पातेल्यामध्ये ठेवून घेतलेले आहेत. अगदी स्लो फ्लेमवर आपण ठेवलेला आहे गॅस. तर आता आपण एक ताट ठेवून घ्यायचे, मस्त अशी शिजू द्यायचे. ताटामध्ये आपण पाणी घालून घेतलेलं आहे. तर पाहायचं की करपलं का, नाहीतर हळूहळू पाणी सुटते किंवा कधी काय होतं पाणी सुटत नाही मटणाला. तर इथे पाहू शकता मटणाला मस्त अशी पाणी सुटलेलं आहे. आता आपला हा खिमा उंडे मस्त अशी शिजत आहेत. त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी घालून आता मस्त अशी शिजवून घ्यायचं आहे. आता यावर झाकण अजिबात लावायचं नाही. तर इथे तुम्ही पाहू शकता 2 ते 3 मिनटासाठी आपण झाकण लावून पाणी न घालता वाफवून घेतलेलं आहे. त्यानंतरच आपण पाणी घातलेलं आहे. तर त्यामुळे ते पाहू शकता मस्त अशी आणखीन 2 ते 3 मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे. अगदी झटपट बनली जाते ही खिमा उंडे रेसिपी. तर त्यानंतर यामध्ये खोबरं घालूयात. थोडंसं खोबरं घालून व्यवस्थित परतून घेऊयात. थोडंसं कमी वाटलं तर तुम्हाला जरा रस कमी हवा असेल तर तुम्ही कमीच करू शकता. तर थोडंसं लावून खाण्यासारखी आपली ही खिमा उंडीची रेसिपी आहे. तर तुम्हीही याच पद्धतीने बनवू शकता किंवा कमी जास्त तुम्ही करू शकता. तर आता आपण यामध्ये 1 चम्मच तिखट घालून घेतलं. सप्पक अशी होते, त्यामुळे थोडंसं वरून तिखट आपल्याला घालून घ्यावं लागतं. जर तुम्हाला मसाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये मटण मसाला किंवा घरकुल मसाला असं तुम्ही यामध्ये वापरू शकता. तर इथे मी कोणताही मसाला वापरलेला नाही आणि मस्त असं मटण शिजलेलं आहे. खिमा उंडे आपले शिजलेले आहेत. तिखटही व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता 1 मिनटासाठी आपण हे शिजवून पुन्हा गॅस बंद करून घेणार आहोत. तर मंडळी, तुम्ही इथे पाहू शकता आपण आता गॅस बंद करून घेतला आहे आणि मस्त अशी आपली ही मटण खिमा तयार झालेली आहे. आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेतोय. तुम्ही इथे पाहू शकता या पद्धतीने फायनली आपला मटण खिमा तयार झालेला आहे. मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आणि याचा कलरही पहा, एकदम भन्नाट असा कलर आलेला आहे आणि एकदम चवीला एकदम अप्रतिम असा लागतो. नक्कीच तुम्हीही ट्राय करा आणि रेसिपी ट्राय करून नक्कीच मला कमेंट करा की कशी वाटली आपली ही सोलापूरची रेसिपी. तर मंडळी, रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि हो, ही रेसिपी तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून, राज्यातून पाहताय नक्कीच तेही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, स्वस्त राहा आणि आनंदी राहा. भेटूयात नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.